जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व शिक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिवजयंतीनिमित्त शिवस्मारकावर अभिषेक पूजन व स्वाक्षरी मोहीम संपन्न। हिंदू सेवा सहाय्य समिती आणि श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचा संयुक्त उपक्रम। कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 जयंती निमित्ताने हिंदू सेवा सहाय्य समितीकडून सकाळी शिवस्मारक येथे अभिषेक पूजन करून माल्यार्पण करण्यात आले। तसेच सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत शिवस्मारक येथे श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावे यासाठी महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने राबविण्यात आली। शिवजयंतीचे औचित्य साधून येथील हिंदू सेवा सहाय्य समिती आणि श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन शिवस्मारक येथे शहर पोलीस निरीक्षक निलेश देसले, हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शिवजयंती उत्सव समितीचे विविध मंडळाचे पदाधिकारी यांच्या सत्कार हिंदू सेवा सहाय्य समितीकडून शाल, श्रीफळ, श्री संभाजी महाराज यांच्या ग्रंथ देऊन करण्यात आले। मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मोगल आक्रमणकर्ते यांनी विध्वंस करून त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे। भगवान श्रीकृष्ण यांचे मूळ जन्मस्थळ भूमी हिंदूंना परत मिळावी यासाठी व्यापक स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली। यावेळी शिवजयंतीमध्ये सामील झालेले शेकडो शिवभक्त यांनी स्वाक्षरी केली। यावेळी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्त करण्यासाठी हिंदूंची एक स्वाक्षरी श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्तीसाठी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केले। कार्यक्रम यशस्वीसाठी हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक गणेश राजपूत, संदीप राजपूत, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत यांनी तर श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे भरत मराठे, ॲडव्होकेट भारती आमले, आश्लेषा पवार, नम्रता परदेशी, श्याम कासार यांनी परिश्रम घेतले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।